पुण्याच्या करतानी माणसाने सबल दान शुक्ल दान आहे. मठमठिका बांधून आश्रम बांधून त्यामध्ये शिष्य संप्रदाय करून त्यांनी यथाशक्ती दान दिलं ते घ्यायचं. त्यांच्यावरती त्रास लावायचा नाही. त्यांना खाऊन पिऊन उरले तेवढंच दान घेतील. म्हणून या करताना दान कसं घ्यावा त्याला सबल दान म्हणलंय. शिष्य करून त्यांनी त्यांचा प्रपंच भागवून जे काही उरल ते दान करा. आता हे महाराजाचे दान पुरत नाही. त्या शिष्याने दिलेला पैसा पुरत नाही. मग यांनी सबल दान या असं वावर नांगरा जवरी तयार करा. म्हणजे सबल म्हणजे स्वतःच्या बळानं. हे दोन दान आहेत. तिसरं दान कृष्णदान म्हणताय. म्हणजे दुसऱ्याला दाबदडप टाकून भुलून भालून दामदाट्या देऊन घेणं याला रगत भिक्षा म्हणतात. काय म्हणतात? या दानाचा काय उपयोग? या दोन दानाचा विशेष उपयोग आहे. म्हणून माणसाने दान करायला पाहिजे. दान नाही केलं तर जिनं कार्तिक स्वामींनी म्हटलंय, जो कधी दान करीत नाही तो अखंड दरिद्री असतो, भिकारी बनतो. म्हणून याच्या